हॅपी दिवाळी. मी डॉक्टर सिद्धेश सकपाळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपण म्हणतो जसं की हा सण नात्यांचा, हा सण दिव्यांचा, हा सण रंगांचा, आपल्या मनातील नरकासुराचा म्हणजेच आपल्या मनातील अहंकार, आपल्या मनातील नकारात्मकता यांचा नाश करण्याचा. आणि या सणांचा पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खरं तर हा व्हिडिओ करण्याचा मानस म्हणजे आपण रंगभूमी गावातली आणि सिरा ग्रुप आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक भव्य कंदील स्पर्धा घेतली होती आणि त्याचं परीक्षण आपण आज करायला जाणार आहोत. ह्या कंदील स्पर्धेचं वैशिष्ट्य असं होतं, केवळ आपलं खरंच नव्हे तर आपला गाव सुशोभित व्हावा, आपल्या गावातला अंधकार दूर व्हावा, या अनुषंगाने आपण हा उपक्रम राबवला होता. म्हणजे हा कंदील फक्त घरातच नव्हे तर आपल्या घराशेजारी रस्ता किंवा पाणंद येथे आपण लावणार होतो. तर आपण आता चाललोय, माझ्यासोबत आमच्या दोन्ही ग्रुपचे म्हणजे सिरॉक ग्रुप आसरा आणि रंगभूमी गावातली याचे चळवळीचे कार्यकर्ते म्हणजे प्रणया, साई, मी, अनिकेत पांगे, गौरव पेडणेकर आणि आजच्या या स्पर्धेचे परीक्षक श्रीयुत महाबोध सर माझ्यासोबत आहेत. चला तर मग आपल्या या सर्व स्पर्धकांच्या कंदील सफरीची आपण मजा घेऊया. धन्यवाद. सागवानाच्या लाकडापासून फर्निचर बनवलेलं आपण बघितलंय. टिकाऊ लाकूड म्हणून सागाचा नावलौकिक आहे. पण सागाच्या पानापासून कंदील बनवलेलं आपण पाहिलंय का? खूप मोठं दिव्य आहे. पण हे दिव्य पार पाडलंय त्रिंबकच्या संचितने. सागाच्या पानाला नुसता हात जरी लावला तरी ते फाटतं किंवा मोडतं. फार नाजूक हाताने अगदी आपल्या कौशल्याचं कसब लावून संचितने हा कंदील बनवलाय. पहाटे दवात भिजवलेली पानं जेणेकरून ती मोडणार नाहीत म्हणूनच त्याने सकाळची वेळ निवडली. सागाच्या पानांनी बनवलेली ही छोटी झूल सुद्धा किती मोह वाटते पहा ना. खूप सुंदर. चांदणी आणि दिवाळीचा कंदील यामध्ये केव्हापासून एक जात वेगळं नातं आहे, एकरूपता आहे. पण ही चांदणी जरा वेगळी आहे, हिची ठेव वेगळी आहे. आपण पाहताय की नारळाच्या पानांचे हीर वापरून दोन्ही बाजूला या चांदणीला जोडून किती सुंदर मिलाप केलाय बघा. त्यात हा चंद्रासारखा मंद स्रोत, किती सुंदर, जणू चंद्राचं रूप या चांदणीत परावर्तित झालंय की काय असंच वाटतं. फार सुंदर, अगदी नेत्राचं पारणं पिटलं पहा. सारे जहां से अच्छा हिंदोसिता हमारा, हम बुलबुले है इसके ये गुलसिता हमारा. राष्ट्रभक्तीचं आणि तिरंग्याचं द्योतक असलेला किंवा हे प्रतीक असलेला हा कंदील आपण पाहताय. हा कंदील आहे त्र्यंबक येथील श्री विवेक जाधव यांचा. त्यांनी फार सूक्ष्म काम आणि फार छान काम केलंय. म्हणजे अगदी जवळून पाहिल्यानंतर त्या अशोक चक्रामध्ये सुद्धा 24 म्हणजे 24 सारीच होती. आणि या तिरंगाच्या रंगाचं महत्त्व तुम्हाला माहितीच असेल. भगवा रंग म्हणजे त्यागाचा, पांढरा रंग म्हणजे प्रकाशाचा, जिथे या दीपावलीत आपलं त्याला महत्त्वाचं स्थान आहे. आणि हिरवा रंग निसर्गाचं भूमीशी असलेलं नातं सांगणार. फार सुंदर, फार छान, मन प्रसन्न करून टाकणारा हा कंदील आपण पाहतोय. टिम टिम करते आसमान में कितने सारे तारे हैं, इनको देखा तो लगता है जग में सबसे न्यारे है. आचरा बाजाराच्या सुरुवातीलाच स्वामी रामेश्वर ट्रॅव्हल्सचं कार्यालय लागतं आणि तिथे आमचे कलाकार काम करतात, श्री प्रशांत सावंत. यांनी बनवलेला हा कंदील आजूबाजूला दिव्यांची आणि तोरणांची इतकी आरास असून देखील हा कंदील आपलं अस्तित्व राखतोय. पारंपरिक आकाराचा परंतु अष्टकोनी साच्याचा हा कंदील पाहिल्यावर तुमच्या तोंडून वाह अशी दाद नाही निघाली तर नवलच. आपण पाहतोय ना, इतके सारे कंदील बाजूला असून सुद्धा या कंदिलाची रंगसंगती आपलं लक्ष वेधून घेते, आपलं मन वेधून घेते. दीपावलीच्या सणात तुळशी विवाहाला एक वेगळं प्राधान्य आहे, एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या घराच्या अंगणात असलेली ही तुळशी वृंदावन
याला एक धार्मिक महत्त्व आहे. असं म्हणतात की लक्ष्मीची कृपादृष्टी ज्या तुळशीमुळे वाढते, अशा तुळशीचं प्रतिकात्मक कंदिलाचं निर्मिती केली आहे श्री जयप्रकाश सावंत, आचरा डोंगरेवाडी येथील. किती सुंदर आणि विहंगम पहा. खूप छान कौशल्य आणि अभियांत्रिकताचा संगम असलेला हा कंदील आपण पाहतो. साक्षात विठ्ठलाच्या रंगाचं प्रतीक असलेला हा भगवा रंग त्यात अजून सौंदर्य वाढवत आहे, अजून सौंदर्य खुलवत आहे. आणि आचरा बाजाराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री कामतेकर आणि मित्रमंडळ यांनी बनवलेला हा कंदील पूर्ण बाजाराच्या मार्गाच्या सौंदर्यात चार चांद लावणार हा कंदील आपण पाहतोय. आकाराने भला मोठा असला तर तितकाच सुंदर, तितकाच सुबक, तितकाच सोबर आणि पारंपरिक आकाराचा. कंदिलाच्या चारही बाजूला वेगवेगळ्या नक्षी आहेत. कुठे पणती आहे, कुठे पिंपळाच्या पानात पणती आहे. दोन्ही बाजूला शुभ दीपावली, हॅपी दिवाळी असे संदेश आहेत. पिंपळाच्या पानातलं स्वस्तिक त्यातील अजून सौंदर्य खुलवते पहा. उत्कृष्ट रंगसंगती आणि आजूबाजूला असलेल्या रोषणाईचा मिलाप यामुळे पूर्ण बाजारात हा कंदील उठून दिसत होता. दामोदराय नभासी तुलायाम लोलयासह प्रदीपम ते प्रयचामी नमः अनंताय वेदसे. कार्तिक महिन्यात दिवाळीत आकाश दिवा लावणं हे भारतीय संस्कृतीतील एक व्रत आहे. हा दिवा मांगल्य आणि समृद्धी याचा प्रतीक मानला जातो. याला तेजाचा दूत असं आपण म्हणतो. यानंतरच्या कंदिलाने सुद्धा आपल्या सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही. श्री शिवछत्रपतींच्या स्पर्शाने, कर्तृत्वाने पावन झालेला, पेशव्यांच्या जाज्वल्य अभिमानाचा आणि पराक्रमाची साक्ष देणारा पुण्यातील शनिवारवाडा आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात असेल. आणि त्याची जशीच्या तशी प्रतिकृती आपल्या घरासमोरील रस्त्यावर सौ गावकर यांनी केलेली आपण पाहतोय कंदिलाच्या रूपात. दीपावलीच्या निमित्ताने हे शिवप्रेम, ऐतिहासिक संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. खूप सूक्ष्म आणि अभ्यासपूर्ण कलाकृती आहे. फार विलक्षण, फार सुंदर. हा कंदील पाहून आपसुकच आपल्या तोंडात छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा येते. कोकणाचं आणि नारळाच्या झाडांचं एक विलक्षण आणि वेगळं नातं आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर अगदी गळ्यातील हारांप्रमाणे नटलेले हे माड म्हणजेच कल्पवृक्ष अन्न, वस्त्र, निवारा अशा तीनही गरजा पूर्ण करतं. आणि याच वृक्षापासून म्हणजेच नारळाच्या पानांच्या वळकट्या वळवून त्यापासून बनवलेला हा कंदील, सौ सावंत यांनी बनवलेला हा कंदील समस्त वांगणकरांचंच नव्हे तर आपलंही लक्ष वेधून घेतोय. कुठेही उगाच रंगाचा बडजाव नाही. थोडक्यात सोबर पद्धतीचा हा कंदील खूपच भाव खाऊन जातो, नाही का? मी जसं म्हटलं की हिरवा रंग माणसाशी निसर्गाचं नातं बांधतो. हा कंदील बांधताना नक्कीच आपलं मन या निसर्गाशी समरस होतंय आणि एक वेगळी दीपावली आपल्याकडनं साजरी होते. खूप सुंदर आणि छान असा हा कंदील आपण पाहतोय. सोबत असलेली विद्युत रोषणाई या कंदिलाच्या सौंदर्यात अजून भर घालते, नाही? झाडावरच्या घरट्यात पिल्लू विचारी आईला, गरम होतंय खूप, वारा कुठं ग गेला? झाड आपलं सुकलंय, पाऊस कसा येईना? गरीब बिचारा शेतकऱ्याची दूर होईल का दैना? आई म्हणे, बाळा यात पावसाची नाही चूक, जंगल झाडी तोडणाऱ्या माणसाचीच वाढली आहे भूक. रान झाले नष्ट तर पाऊस कसा पडेल? पाण्याविना सगळ्यांचे क्षणाक्षणाला अडेल. वृक्षारोपणाचे काम बाळा आता आपणच करूया. चोचीत घेऊन बिया राणीवाणी पेरूया. झाडे लावून आपणच निसर्ग आपला टिकवायचा. झोपी गेलेल्या माणसाला थोडा शहाणपणा शिकवायचा. वृक्षारोपणाचा आणि जलसंवर्धनाचा
सामाजिक संदेश देणारा हा कंदील मनात नेहमीच घर करून राहील. श्री वांगणकरांच्या या कौशल्याला लाखो सलाम. ही पृथ्वी, त्या पृथ्वीवरचं हे झाड, त्यावरची चिमणी, असं फार सूक्ष्म काम त्यांनी केलंय पहा. पृथ्वीच्या भोवतालचे ते संदेश सारं काही विलक्षण, खूप विचार करायला लावणारा आणि त्यांच्या कौशल्याचं कसब दाखवून देणारा हा कंदील फार सुंदर आहे. सुशांत सावंत यांच्या मित्रांनी केलेला हा पारंपरिक कंदील, पारंपरिक असून सुद्धा उत्कृष्ट रंगसंगती, कौशल्य आणि कंदील लावलेली जागा यामुळे तो फार लक्षवर्धी ठेवतोय बघ. आकाश कंदिलाचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. या कंदिलाचे संदर्भ विविध संस्कृतींमध्ये, विविध देशांमध्ये येतात. असं म्हणतात की त्रेतायुगात जेव्हा श्रीराम वनवासापासून घरी परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी आकाश कंदील लावले गेले होते. आचरा वरचीवाडीतील श्री गावडे यांनी बनवलेला हा कंदील, हा सुद्धा पारंपरिक पद्धतीने बनवलेला कंदील. जिथे ते राहतात तिथे फार विरळ लोक असतील, परंतु त्यांच्या ह्या एका कंदिलामुळे आजूबाजूचं रान इतकं प्रकाशने दिसतंय पहा. सगळीकडे प्रकाशाचं राज्य, तेजोमय, खूप सुंदर. हे कंदील बघून आमचं मन तर तृप्त झालंच, पण पोट सुद्धा तितकंच तृप्त झालं. या सर्वांच्या घरी पोटभर फराळ खाऊन आम्ही मस्त मोकळ्या मुक्त मनानं घरी परतलो. चला तर मग पुन्हा भेटू सिरॉक ग्रुप आचरा आणि रंगभूमी गावातली यांचा एक नवीन उपक्रम घेऊन. तोपर्यंत सर्व रसिकांना शुभ दीपावली.